त्याला अर्धा र आणि पुढे वर मात्र आणि म असे करून वाचले. तो पंडित नाही बरं, वाचले म्हणजे जगणे असा होता. हा, वाचले म्हणजे जगणे. ऍक्सिडेंट झाला, किती लोक होते त्यात? 10 लोक. किती वाचले? वाचले म्हणजे पुस्तकाचा संबंध येतो का तिथं? नाही. वाचले म्हणजे जगले किती. तसं हे 10 अक्षर प्रेम का पढे, जो कोणी वाचेल तो पंडित होईल. आणि असा हा ज्या वेळेस तो सतप्रेम त्यात निर्माण झाला आहे, अशी जे असतील त्याचाच परमार्थमय व्यवहार होतो हो महाराज. आणि सत्प्रेमाचे पुजारी होण्याच्या बरोबरच नित्य नेमाचे पुजारी झालो पाहिजे. नित्य नेम हा दुसरा भाग आता आपण सुरुवात करणार आहोत. नित्य नेम कशाला म्हणतात? नित्य नेमाचा संबंध ज्या प्रेम तहा नेम नाही, हे बरोबर आहे. परंतु प्रेमाला नेमाचीही आवश्यकता आहे. प्रेमाची परिसीमा जेव्हा होते तेव्हा नेम आपोआप घडतो. जहा नेम का बंधन टूट गया. प्रेमाचा संबंध हा सुरुवातीला नियम पाहिजे. नियम हा प्रेमासाठी असतो आणि प्रेम निर्माण झालं म्हणजे प्रेमाची अत्युच्च कोटी जी आहे त्यावेळेस नेम राहत नाही. पूर्ण प्रेम भयो जग दिल में तब नेम का बंधन टूट गयो. इथं टूट गयो म्हणजे आपोआप गळून पडलाय. जसं जसं फळ वाढते तसं तसं फूल आपोआप त्याचं सुकून जात असते. नाहीतरी फुल तर जाणारच असते की नाही. काशी कोहळं लागत असते, सुरुवातीला फुल असते. पाहिलं तुम्ही? कोणतंही झाडाला सुरुवातीला फुल लागतात, मग पुढे फुलं राहतात का? हो नाही. कशाला? आता संत्र्याचा बगीचा सुरुवातीला बहार येतो की नाही, मग हा बहार राहत असतो काय? नाही राहत. मग गळून पडतोच की नाही. मग तो काढला जो येतो त्याच वेळेस तोडून टाका ना, नाहीतरी गळून तर पडेलच की नाही. पण ते जर तोडलं तर फळच येणार नाही. त्याप्रमाणे प्रेमासाठी नित्यनेमाची गरज आहे. पण तो नित्यनेम सोडून देण्यात नाही. जसा जसा हा प्रेम वाढेल तशा तशा प्रकारचा ते फूल ज्याप्रमाणे गळून पडते, जसं कोहळं मोठं व्हायला लागते तसं ते फूल सोकत जाते. ते तोडण्याची गरज नाही, ते आपोआप गळून पडते. पण त्याची आवश्यकता आहे. ज्ञानस्य कारणम कर्म, ज्ञानात कर्म विनश्यति, फलस्य कारणम पुष्प, फलात पुष्प विनश्यति. मग आपोआप जाते, आपोआप घडते. पण अगोदर नाहीये. असो तेव्हा नित्यनेम सकाळी उठणं, स्नान, शुचिर्भूत होणं, ध्यान करणं ह्याची आवश्यकता आहे. काही लोक म्हणतात मन पवित्र असलं तर झालं, काय करावं लागते? मूर्खपणा आहे. तू नित्यनेम असावेच, त्याचे आम्ही पुजारी हवे. काही माणसं फक्त तत्वाचा विचार बोलतात परंतु नित्यनेमाचा विचारच बोलत नाही. जीवावर येत असते. एकाला विचारलं सकाळी उठत नाही तुम्ही, हो तर म्हणे काय करा, सकाळी तर कोंबडे उठतात. म्हटलं आहे लोक बहादर. म्हटलं कोंबडे उठतात राजा, पण त्या कोंबड्याचं उठणं म्हणजे काही ध्यानासाठी उठलं पाहिजे असं नसतं ना. तुम्ही ध्यानासाठी उठणार, त्याच्या पाठीमागं हेतू आहे काय की आपण ध्यान केलं पाहिजे म्हणून कोंबडे उठते का? नाही. आपण सकाळी उठायचं कशासाठी हे तत्व आहे ना. हा बाबा पुजारी तत्व घे. मग तो येऊन ध्यानाला आला, यायला लागला. मी म्हटलं असं कर, सकाळी आंघोळ करत जा ना. थंडीच्या दिवसात जीवार येते. तो म्हणे काय करता, मासोळ्या तर पाण्यातच असतात. काय मोठे त्यांनी काही मोठे काही भक्त होते का? म्हटलं राजा पाण्यात मासोळ्या राहतात तर काही ध्यानासाठी नाही राहत ना. एक एक सांगावं लागलं त्याला. माणसं इतके बहादर आहे, ते भले हुशार आहे, भले चांगले बोलतात राजे. तेव्हा तात्पर्य सांगायचं असं, अरे बाबा नित्य नेमाचं जर तू पुजारी झाला नसेल तर पुढे तुझा विकास तरी कसा होईल याची आवश्यकता नाही. पण काही काही असे अतिरेकी आहेत या नित्य नेमाचे का फारच आहे. काही काही तर असे आहेत की जे आंघोळच करत नाही. आणि काही काही तर असे आहेत की 5-5दा आंघोळ केला, रोज वेळा गेला की आंघोळ, हेवतेला गेला की आंघोळ. इतकाही अतिरेक असते काय? म्हणजे अनाचारस्तु मालिन्यम आणि अति आचार ते मूर्खता.
अति आचार करणं मूर्खपणा आहे, पण आचारच न करणं हे तर मालिन्यच आहे. पण या दोन्ही गोष्टी सोडून तात्विकतेने नित्य आचरण करणं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात हम हो पुजारी नित नेम के. ध्यान करावी, प्रार्थना करावी. आपल्याला त्यात तत्व आहे ना, या तत्वाने तुम्ही नित्यनेम केला पाहिजे. तत्व सोडून नित्यनेम जर केला तर त्याच्यातून काही उपयोग होणार नाही. काही व्रत करतात, एवढे व्रत करतात की व्रत करून करून तब्यता खराब करून टाकतात आणि मग औषधा घेऊन घेऊन पुन्हा आणखी त्याला दुरुस्त करण्याचं काम करतात. हे व्रत करणं हे नित्यनेम म्हणजे हे मूर्खपणाच नाही काय? अरे लोक म्हणतात की फार पुण्य होते. पुण्य झालं तुम्हाला, हे कशावरून धरायचं? पाप गेली याची काय खुणं नाही, पालटले अवगुण. तुमचे अवगुण अवगुण जर स्वभावातले गेलेच नाही तर तुमचं पाप गेलं हे कशावरून समजायचं? म्हणून जिथं तिथं तात्विकता घेतली पाहिजे. म्हणून आम्हाला नित्यनेम साधले पाहिजे. जास्त हुशारी करू नका, तर निदा गाफली राहू नका, असा हा मधला भाग. म्हणून नित्य नेम, नेम करावा पण तो नित्य असावा, त्यात तारतम्य असावं. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना. नाहीतर हेमाद्री पंडितांनी सांगून ठेवलंय, त्यांनी चतुर्वर्ग चिंतामणी 2000 व्रत करावे. वर्षाचे दिवस 365 आहेत. 365 दिवसामध्ये 2000 व्रत कसे करावे? अति झालं नाही काय? पण हे अति नको आहे. म्हणून तर भगवान चक्रधर स्वामींनी ह्या व्रताचा हा भागच तुम्ही तीर्थयात्रे न वाचावे हे सांगितलं. कशाला जाण्याची काही गरज नाही आहे. आपल्या मनातच त्यांनी नित्यनेम लावून दिले. फार फार श्रेष्ठ महात्मा होऊन गेले 11व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रात. गुजरातमध्ये जन्माला आले, पण बाई महाराष्ट्री होवावे, महाराष्ट्रात भक्ती पाहिजे असेल तर महाराष्ट्रात जन्माला आलं पाहिजे असं चक्रधर प्रभू म्हणतात. आणि या भगवान चक्रधराने अशा प्रकारचा नित्यनेमाचा सोडूनच दिला भाग. अति जो आहे तो भगवान बुद्धाच्या जीवनामुळे असा एक भक्त होता की तो दिवसातून किती वेळ आंघोळ करे सांगता येत नाही. पाणी प्यायचं असलं तरी अगोदर आंघोळ करून पाणी पित होता. लंगोळा गेलं तर पाणी आंघोळ करायचा. जेवायचं असलं तर अगोदर आंघोळ करायचं नंतर जेवायचा. आणि अशा त्या माणसाची गाठ झाली जेव्हा ह्या भगवान बुद्धाची, तेव्हा भगवान बुद्धांनी सांगितलं की हा मूर्खपणा आहे अति आचार करणं. का तुझ्यामुळे त्या तुझ्या विचारामध्ये तुझ्या हृदयामध्ये बदल होईल का? तुझ्या हृदयामध्ये यामुळे प्रगट प्रेम होईल. इतराविषयीचं प्रेम, ज्या प्रेमातून समाजाचा विकास, स्वतःचा विकास, धर्माचा विकास होऊ शकतो, असं जी प्रेम तेच खरं नित्यनेमाचं. त्या नित्यनेमावर आपलं प्रेम असावं. महत्वाचा भाग आहे हा. काही काही लोक फार मोठा पंचाग्नी साधन करतात. काही पाहिले तुम्ही पंचाग्नी साधन? भोवताल पूर्ण जगरत पेटवतात आणि मध्ये बसतात आणि माळ जपतात. एवढे सुद्धा व्रत नको ना, त्याची काही गरज नाही. पंचाग्नी साधन, नलगे दंडन मुंडन पंचाग्नी साधन एकनाथ महाराजांनी म्हटलंय. शरीरावर एवढा आघात केलाही तुम्ही तर समाजाचा काही फायदा आहे का त्याच्यापासून? असे काही व्रत करा, असे नित्य नेम करा की ज्यामुळे समाजाचाही सुद्धा विकास, समाजामध्ये प्रेम निर्माण होईल. असे नित्य नेम करा. आपल्या शरीरावर किती तुम्ही जरी आघात केले, शरीराचा सूड उगवला, तर या शरीराचा सूड उगवण्यामध्ये काही समाजाचं भलं होणार आहे? नाही होणार. म्हणून ते नित्यनेम चालवायचे की ज्यामुळे इतरांचंही सुद्धा हित आहे त्यामध्ये. अशा प्रकारचं जो नित्यनेम तो खरा नित्यनेम आहे. तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराचे न पिडावे, दुरी केही न वचावे तीर्थाशिगा. म्हणजे या कट्टर व्रताचा त्यांनी विरोध केलेला आहे. व्रत करा, एकादशी कंठी मिळवा, तुळशी, हे जे म्हटलंय की हे शार्ट मध्ये काढलेलं आहे. आणि म्हणून तर महाराजांनी सामुदायिक प्रार्थना हे जे उपासना केली आहे ना, या नित्य नियमामध्ये समाजाचं हित आहे, हे महत्वाचा भाग आहे. म्हणून नित्य नियमकी पुजारी व्हावं. एकदा नारद तपश्चर्या करता गेले जंगलामध्ये. देवर्षी नारद गेले जंगलात तपश्चर्या करण्याकरता. त्यांना एक आकाशवाणी ऐकायला आली देवर्षी नारदांना
कोणती होती आकाशवाणी? आराधितो यदि हरी तपसा ततक्यम, नाराधितो यदि हरी तपसा ततक्यम, अंतर्बहिर् यदि हरी तपसा ततक्यम, नांतर्बहिर् यदि हरी तपसा ततक्यम. हे नारदा, हे तपस्व्या, आराधितो यदि हरी तपसा ततक्यम. काय तू यापूर्वी घरी ईश्वराची आराधना करत होतास? आणि तू जर घरी ईश्वराची उपासना जर करत होतास, नित्य नेम जर चालवत होतास, तर या जंगलात काय आला मराले? आणि जर तू अगोदर देवाची उपासनाच करत नव्हता तर इथं येऊन तरी काय दिवे लावशील? नाराधितो, आराधना जर तू करत नव्हता तर तपश्चर्या कशासाठी? आणि तू अगोदरच आराधना करत होता नित्य नेमाची, तर मग हे तपश्चर्यासाठी कशासाठी? अंतर बहिर यदि हरी तपसा ततक्यम. तुझ्या आत असणारा परमेश्वर तोच या सृष्टीमध्ये, तोच बाहेर आहे, प्रत्येक माणसात आहे, असं जर तुला समजत असेल तर कशा करता तपश्चर्या करतो? आणि नांतर बहिर यदि हरी, तर तुला वाटत असेल की आत फक्त देव आहे, बाहेर नाही, किंवा बाहेर परमेश्वर आहे, आपल्या हृदयात नाही आहे, असं जर तुला द्वैत वाटत असेल तरी इथं येऊन तरी काय करशील? नांतर बहिर यदि हरी तपसा ततक्यम. अशी आकाशवाणी आली ऐकायला आणि नारद तिथूनच उठले. भगवंताची आराधना करणाऱ्याला तपाची काही गरज नाही आणि आराधना न करणाऱ्यालाही तपाचा उपयोग नाही आहे. म्हणजे जपतपादी साधने म्हणजे हे जे आहेत हे काही नित्यनेम होऊ शकत नाही. कारण हे नित्य चालू आहे का? तो सण म्हणजे नित्यनेम नाही. दररोज सकाळी शुचिर्भूत होऊन उपासना करणं याला नित्यनेम म्हणतात. दिवाळीच्या दिवशी सकाळी उठला आणि अंगाला उठणे लावून स्नान करून आणि चंदन लावून मग गावात फिरून राहिला, एक दिवसाची गोष्ट हा नित्यनेम आहे. त्याला नित्य माणसं एखाद्या वेळेस प्रासंगिक करतात, पण प्रासंगिकापेक्षा श्रेष्ठ आहे तो नित्यनेम. हा केला पाहिजे, हे चाललं पाहिजे. एक दिवस काय, दसऱ्याच्या दिवसाला आई वडिलांना नमस्कार केला, झाला का तो नित्यनेम? त्या दिवशी दंडक म्हणून नमस्कार केला. आई वडिलांविषयी नेहमी त्याच्या मनात आदर असेल तर हा नित्यनेम होऊ शकतो, ज्यामध्ये वडिलांमध्ये आपल्याविषयीचं प्रेम आणि प्रेमा त्या वडिलांच्या मनामध्ये आणि आपल्यामध्ये परस्परामध्ये प्रेम निर्माण होऊ शकेल असे नित्यनेम चालवणं आवश्यक आहे. आजही सुद्धा समाजाला हे व्रताचं मोठं भडक स्वरूप मोहित करून टाकते बरं का. तुम्ही पहा या माता भगिनींच्या त्या वैभव लक्ष्मी, ते कोणती कडक लक्ष्मी, अजून कोणत्या कोणत्या लक्ष्मी आहेत माहित नाही मला, पण त्याचं सुद्धा फार मोठं व्रत आहे. त्यांच्या लग्न व्हायच्या त्या मुलींनी तर इतके व्रत सुरू केले आहेत की काही विचारू नका. तुमच्या गावात असतील नसतील मला माहित नाही, मी बाहेरचं सांगून राहिलो तेव्हा. तुम्ही म्हणाल की आमच्याच गावातलं सांगून राहिले, तसं नाही. तेव्हा फार मोठं कट्टर व्रत धारण केलं म्हणजे फार मोठा महात्मा असं जे आहे ना. आता काही व्यक्तिगत आहे, जसं भीष्मानं स्वतःच व्रत केलं आजन्म ब्रह्मचर्याचं. हरिश्चंद्रानं सारं राज्य दान करून टाकलं, स्वतःचं व्रत. त्या कर्णानं तर एवढं व्रत की आपले कवच कुंडल टाकून दिले. ते स्त्रियांना चांगुना, ते राणी होती का ती, आपलं मुलगा कापून काढलं, त्या अतिथीला तृप्त केलं. एक एक कथा सांगत बसू काय असो. काय सुदाम दादांनी याचा उल्लेख केलाय फक्त थोडक्यामध्ये. मी जर हे सांगत बसलो तर पुन्हा आणखी सप्ताह बसावं लागेल ना. एकाच श्लोकासाठी तर 2-2 दिवस लागतील राजो. मी थोडक्यात हे म्हणतोय की अशा प्रकारचं व्यक्तिगत एखाद्या माणसाने जर व्रत केले असले तरी म्हणून त्यामुळे समाजाचं भलं होणार नाही. श्रीयाना आणि चांगुणा यांनी शंकराजी आले अतिथीच्या रूपामध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला भोजन पाहिजे, पण तुझ्या मुलाचं डोकं उखळामध्ये कान, तेही डोळ्यात अश्रू न येऊ देता, आणि ते त्याचा स्वयंपाक कर आणि ते अतिथीला खाऊ घाल, आणि मग अशा प्रकारचं त्याची मागणी केली, मग तेव्हा अतिथी तृप्त होईल. आणि तसंच मग त्यांनी केलं म्हणते. मला सांगा याच्यात समाजाचं कोणतं भलं झालं?
देशाचं हित साधलं काय? नाही. म्हणून पोथी पुराणात आहे म्हणून त्याचं समर्थन करावं काय? पोथीत काही सांगितलं असेल बरं, आजच्या घरकेला तर ते व्रत ते नियम लागू झाले पाहिजेत की जे समाजाच्या हिताचे आहे. आणि हे व्हावं यासाठी सामुदायिक प्रार्थना महाराजांनी काढलेली आहे, ज्यामध्ये सगळा समन्वय व्हावा. जे काही असेल ते समूहाच्या हिताचं व्हावं. अशा प्रकारचे जे भडक उदाहरण दिलेले आहेत ना, काही पोथी पुराणामध्ये, काही ग्रंथामध्ये. शँडिल्य पतिव्रता होऊन गेली की मयूर ध्वजाने तर आपलं स्वतःचं शरीर कापून काढलं, एक बाजूचं अंग दान करून टाकलं शिबीराजांनी. तेव्हा अशा तऱ्हेची ही उदारतेची आणि हे जे पराकाष्ठा दिसून येते. पण हा व्यक्ती धर्म झाला, हा समाजाच्या हिताचा धर्म होऊ शकत नाही. हा नित्यनेम कोण्या कामाचा? म्हणजे हे व्रताचं असं अनुकरण आज जर तुम्ही करतो म्हणाल तर ते अजिबात अनुकरणीय नाही आहे. ते समाज जीवनाचे आदर्शही ठरू शकत नाही. म्हणून ते समाज जीवनाचे आदर्श होऊ शकतात की ज्या सत्यातून, ज्या दानातून, ज्या व्रतातून समाजाचं भलं व्हावं. गांधीजींनी व्रत धारण केलं, समाजाचं भलं झालं. एकादश व्रत हे केवळ गांधीजीच्या एकट्यापुरते नव्हते, ते समाजापुरते होते. तुकोजी महाराजांनी, राष्ट्रसंतांनी प्रार्थना केली, हे त्यांचं व्रत नेम हा केवळ त्यांच्या एकट्यापुरतं नाही, ते समाजापुरतं आहे. अशा तऱ्हेचं म्हणून महाराजांनी अतिथी देवो भव म्हटलेला आहे. पण जो माणूस आपल्या घरी आला त्यांनी काही मागितलं तर काही देत गेलं पाहिजे. एखादा अतिथी आला आणि त्यांनी दारू मागितली आणि अतिथी नाराज होऊ नये म्हणून थांबवा, मी आणतो कुठून तरी, हे अतिथी देवो भव असा आहे का त्याचा अर्थ? एखादा खूप माणूस आहे, व्यसनी आहे, तो म्हणेल की भाऊ 10 रुपये द्या ना, आता अतिथीला विनमुख कसं पाठवता म्हणून देत बसाल का? जिसकी गिरी नियत तथा जो पाप का भंडार है, अपने व्यसन पूर्ति के लिए बेचे सभी घरदार है, उसको खिलाना या पिलाना वह दया नहीं दोष है, चाहे मरे मरना ही उसका मानना संतोष है. हा हे व्रत नियम असले पाहिजे. असो तेव्हा अशा प्रकारचा हा जो महाराजांनी विचार मांडलेला आहे, सुदामदादांनी त्याचा अर्थ जो केलाय, खरोखर महान उपकार करून ठेवले सुदामजी दादा सावरकरांनी, की त्यांनी महाराजांच्या हृदयातील प्रार्थनाष्टकाच्या रचनेतील भाव हा अगदी स्पष्ट करून सांगितलेला आहे. कोणाही माणसाला जमत नसते ते, त्यांचीच ते देत जना हे तेही जानत, तेच ईश्वराला ओळखू शकतात की ज्यावर ईश्वराची कृपा झालेली असते. सूर्याला तेच पाहू शकतात की सूर्याचा प्रकाश ज्यांना मिळाला असेल. ठीक आहे, सूर्याचा प्रकाश जर असेल तरच सूर्य पाहू शकाल की नाही? असं कोणी म्हटलं आहे काय? बाबू सूर्य निघाला असेल तर पायवर आपला टार्च घेऊन जाय, असं कोणी म्हणेल काय? नाही तर मग कंदील घेऊन जाय बरं, सूर्य निघाला काय? आपल्या घरातले लाईट लागले काय, जरा कंदील घेऊन पाय बरं. अरे त्या लाईटानेच लाईट दिसत असतो, सूर्याच्या प्रकाशानेच सूर्य दिसत असतो. तसं भगवंताच्या कृपेनेच भगवंत दिसत असतो. म्हणून चक्रधर स्वामीचं एक सूत्र आहे, परमेश्वरू परमेश्वरी जाणीली. परमेश्वराच्या कृपेनेच परमेश्वराला जाणता येतं. असं या ठिकाणी सुदामजी दादा सावरकर यांच्यावर पूर्ण कृपा राष्ट्रसंतांची असल्यामुळे त्यांच्या हृदयातील भाव प्रार्थनाष्टकाच्या रचनेमागील हा महाराजांचा जो होता तो त्यांनी व्यक्त केला अष्टश्लोकी भागवतामध्ये. तो अतिशय महत्वाचा आणि चिंतनाचा आहे. आपण पाहिलं, हम हो पुजारी तत्व के, गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के, नित नेम के. पुढे काय आहे? सद्धर्म के, सत्कर्म के, है का? नंतर बघू आता. सद्गुरुनाथ महाराज की, श्री कृष्ण गोविंद हर महाराज की जय. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी.
तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्रामरूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्य पडू दे, घडू दे प्रभो हे बढे हे घडू दे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया, चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं. भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. वन्दे महापुरुषते चरणारविन्दं. सद्गुरुनाथ महाराज की जय. राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय. सभी साधु संतन की जय. भारत माता की जय. परम पूजनीय श्री गुरुदेव आणि भागवताच्या श्रवणाकरता आणि या चिंतनासाठी उपस्थित सद्भक्त सज्जन वृंद, माता भगिनी, अष्टश्लोकी भागवताच्या अनुषंगाने आपण हे पाहिलं. यामध्ये ईश्वराची प्रार्थना करताना काय काय मागणी मागितली. ईश्वराला मागणी मागायसाठी म्हणून केलेली जी आराधना आहे त्याला प्रार्थना असं म्हणतात. हे प्रभू, आम्ही सत्याचे तत्वाचे पुजारी व्हावं, गुरुदेवाच्या आदेशाचे पुजारी व्हावं, सत्य प्रेमाचे आणि नित्य नियमाचे पुजारी व्हावं, सद्धर्माचे पुजारी व्हावं आणि सत्कर्माचे पुजारी व्हावं. त्यात प्रेमाचं तत्व, नित्य नियमाचं तत्व, सद्धर्माचं तत्व आणि सत्कर्माचं तत्व काय सांगितलं आहे या ठिकाणी, याचं थोडंसं आजच्या प्रवचनात आपण चिंतन करणार आहोत. तत्व म्हणजे त्याचा नेमका उद्देश, याला तत्व असं म्हणतात. तसं तत्व म्हणजे त्याचे वेगवेगळेही अर्थ केले जातात. पंचतत्व म्हटले म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे पंचमहाभूतांनाही तत्व असं म्हटलेलं आहे. पण या ठिकाणी हे तत्व नाही, हे पंचमहाभूत हे तत्व सांगितलं नाही. इथं तत्व म्हणजे उद्देश, तत्व म्हणजे सारांश, तत्व म्हणजे ध्येय, तत्व म्हणजे सिद्धांत, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण सकाळी पाहिलं, नित्य नेमाचे आम्ही पुजारी व्हावे. सच्च प्रेम के, त्याला खरं प्रेम, सत्य प्रेम कशाला म्हणतात याचंही आपण थोडक्यामध्ये चिंतन केलेलं आहे. आणि नित्य नेम, इथं नेम म्हणजे जे नित्य असतील त्याला नियम असं म्हटलेलं आहे. नित्य नेम करण्याकरता योगशास्त्रामध्ये अष्टांग योग सांगितला. अष्टांग योगामध्ये म्हणजे योगाचे 8 अंग. पातंजल योगशास्त्रामध्ये पातंजल ऋषींनी, बरं काय, पातंजल ऋषी
एक फार तत्वचिंतक म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये मानल्या गेले आहेत. 6 शास्त्र आहेत. वेदांत शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, वैशेषिक शास्त्र, न्यायशास्त्र, हे जे वेगवेगळे शास्त्र आहेत कणादाचं, आणि एक कर्मशास्त्र. तर या ऋषीचे वेगवेगळे असे कर्ते झालेले आहेत या शास्त्राचे कर्ते ऋषी आहेत आणि ते वेगवेगळे आहेत. एकाच ऋषींनी 6 शास्त्र लिहिले नाहीत. वेदांत शास्त्र हे व्यासानी प्रतिपादन केलं, सांख्यशास्त्र कपिल मुनींनी प्रतिपादन केलं, कर्मशास्त्र हे जैमिनींनी प्रतिपादन केलेलं आहे, वैशेषिक शास्त्र हे वैशेषिक नावाच्या ऋषींनी ते प्रतिपादन केलं आहे, आणि न्यायशास्त्र कणादानी केलं आहे, आणि योगशास्त्र हे पातंजल ऋषींनी लिहिलं आहे. या योगशास्त्रामध्ये 8 अंग बांधले आहेत. त्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी हे त्याचे 8 अंग आहेत. या 8 अंगामध्ये सर्वप्रथम जर अंग कोणतं असेल तर यम. शास्त्रामध्ये यम त्याला म्हणतात की ज्याला मनावर ताबा मिळवणे. पण या ठिकाणी एवढा फार मोठा व्यापक अर्थ घ्यायचा नाही. यम म्हणजे निर्धार, यम म्हणजे दृढ संकल्प, यम म्हणजे दृढ निश्चय, त्याला म्हणतात यम. निश्चय केल्याशिवाय नियम चालत नसतात. दृढ निर्धार असावा लागतो. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. मनाचा निर्धार असेल तर नियम टिकतात. निर्धार जर कमी पडला तर नियमही सुद्धा मोडले जातात. म्हणून महाराजांनी ग्रामगीतेमध्ये म्हटलेलं आहे, नियमाचा मुख्य आधार मजबूत पाहिजे निर्धार, त्या पायावरीच उत्कर्षाची मदार, अहिक आणि पारमार्थी. मग पारमार्थिक असो का व्यावहारिक असो, आपल्याला गोष्ट सफल करायची असेल तर निर्धार अत्यंत आवश्यक आहे. ज्याचा निर्धार ढिला पडला त्याचा नियम चुकला. ज्याचा निर्धार पक्का असेल, मजबूत असेल, तेवढे त्याची साधना हे दृढमूल होत असते. निर्धार पक्का असला पाहिजे. एकदा एक नियम धरला म्हणजे त्या नियम त्यांनी चालवणं महत्वाचं आहे. अर्थात या नियमामध्ये तारतम्य असावं लागतं. याचा खूप विचार केला आपण सकाळी. महाराजांनी म्हटलंय ना, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं, हे तुकोबारायांनी सुद्धा म्हटलेलं आहे. निश्चय असावा लागतो म्हणून. देवर्षी नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये असं म्हटलं आहे, भवतु निश्चय दार्ढ्या दूर्ध्वम शास्त्र रक्षणम. निश्चय दार्ढ्या, दृढ निश्चय. भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात भक्ताचे लक्षण सांगितले. तर भक्त कशाला म्हणतात त्याचे लक्षण सांगत असताना भगवान कृष्णाने असं म्हटलेलं आहे, यतंतश्च दृढव्रतः. तो यतंतश्च म्हणजे प्रयत्नशील आहे. पण प्रयत्नशील माणसाला दृढ निर्धाराची गरज आहे. बरेचदा असं होते, लोक उपासना करतात. सुरुवातीला एखाद्या गावामध्ये हरिपाठ किंवा प्रार्थना जेव्हा सुरू केल्या जाते त्यावेळेस देऊळ गच्च भरून असते, आणि मग जसे जसे दिवस पालटतात तसे तसे हळूहळू हळूहळू एक एक कमी 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 होता होता 2-4 लोकच राहतात फक्त. का हो, मंदिर तर भरत होतं, आता काय झालं? निर्धार कमी पडला, निर्धार ढिला झाला, हळूहळू हळूहळू कमी कमी होत गेला, आणि मग काहीच नाही. मग 2-4 लोक म्हणतात, आता आम्ही तरी कायले जाऊ मंदिरात, 2च जण असतो, मग तिथं केलं काय आणि घरी केलं काय.
कारण इथं निर्धार कमी पडला. निर्धार कमी पडला की नियम गेला. म्हणून नियमाला मुख्य आधार जर पाहिजे काय असेल तर त्याला म्हणतात यम. हे महत्वाचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये निर्धार असणं अतिशय आवश्यक आहे. निर्धार नसेल तर तो मनुष्य संसारामध्ये असफल होतो, परमार्थात तो होतोच होतो. तो आउट झाला समजायचा, तो नापास झाला, काही उपयोग नाही त्याचा. म्हणून या ठिकाणी महाराजांनी सच प्रेम की नित नेम की, नेम असा आपण नित्य असला पाहिजे. त्या नित्य नेमाचा मुख्य आधार असला पाहिजे निर्धार.